खचून जाऊ नका. मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही, ती दुःख मनात बाळगू नका. शोधा तुमच्यामध्ये काय चांगलं. गरिबी जर जन्माला आलेला असाल तर रडत बसू नका. आम्हाला आमची परिस्थिती बदलायची आहे आणि त्याच्यासाठी शिक्षण हा आमच्या समोर पर्याय आहे हे आपण स्वतःला सांगितलं पाहिजे. उद्योग, व्यवसाय, व्यापाराच्या दृष्टीने प्रयत्न करा. शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे. स्वाभिमान शून्य नव्हे. शिक्षण म्हणजे केवळ उदरनिर्वाह नाही. उदरनिर्वाह हा शिक्षणातला एक छोटा भाग आहे. पण आमचं जगणं समृद्ध व्हावं याच्यासाठी आम्हाला शिकता येईल का? रस्त्यावरची जनावरं सुद्धा पोरांना उपाशी राहत नाहीत, आपण तर माणसं आहोत. शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होऊ का? आमचा आत्मविश्वास जागा होईल का? आम्हाला माणूस म्हणून समृद्धपणे जगता येईल का? याच्यासाठी म्हणून शिक्षण आहे. शिक्षणाकडे त्या गांभीर्यानं तुम्ही पाहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी कमालीचा आत्मविश्वास जगताना तुमच्या सोबत असला पाहिजे. जे पालक आणि शिक्षक इथे उपस्थित आहेत त्यांच्यासाठी सांगतो, आपल्या पोरांना मोठी स्वप्न दाखवा. पोरगं काही वेगळं करायला गेलं का बापच त्याला सांगतोय अंथरून पाहून पाय पसर. चला ते पोरगं हातपाय खुडून खुडून मरून गेले, पण बापाने काय त्याला कधी हातपाय पसरू दिले नाहीत. आज इथून घरी गेल्यानंतर बापानं पोराला सांगितलं पाहिजे हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बदल. एवढी धमक आपल्याला आपल्या लेकरांमध्ये निर्माण करता आली पाहिजे. आणि जी पोरं गरीब कुटुंबात जन्माला आली आहेत ना त्यांना सांगतो रडायचं नाही, मोठी स्वप्न बघायची, मोठं होण्यासाठी धडपड करायची. पण आहे त्या क्षणांमध्ये दुःख न मानता आनंद घ्यायला शिकायचं. बागेतलं गोरीला माकड मेलंय. बागेत जर गोरीलाच नाही तर लोक कशी येतील? लोक जर आली नाही तर याचा पगार करायचा कशात नाही? काही करा पण याला नोकरी देऊ नका. म्हणजे आमच्या मनगटावर विश्वास नाही. पोरानं त्या बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले आणि म्हटलं साहेब पडेल ते काम करत पण नोकरी तेवढी द्या. रडायला लागलं, पाय पकडले. बागेतला मॅनेजर म्हणला पाय सोड, रडू नको, तुला नोकरी क्लर्कची देतो, तुला फॅसिलिटीज क्लर्कच्या देतो, तुला पगार क्लर्कचा मिळेल, पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरीलाचं करावं लागेल. म्हणजे हा म्हणला पगार आहे ना, आणि गोरीला तर गोरीला. रोज यायचा, गोरीलाचे कपडे घालायचे आणि पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचं. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची. म्हणला मजा आहे, पगार चालू आहे, वरती डेली अलाउन्स पण सुरू आहे. एक दिवशी तुमच्यासारख्या शाळेतल्या मुला मुलींची ट्रीप आली आणि त्या पोळ्या पोळींकडे बघून हे जोरजोरात उड्या मारायला लागले आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडले. वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हणला नोकरी गेली तरी चालते, जीव वाचला पाहिजे. जीव वाचावा म्हणून जोरजोरात ओरडायला लागला. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चवतळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला ओरडू नको नाही तर दोघांची नोकरी जाईल. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं, वाघाच्या भूमिकेत MSc झालेलं होतं. शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे. स्वाभिमान शून्य नव्हे. शिक्षण म्हणजे केवळ उदरनिर्वाह नाही. उदरनिर्वाह हा शिक्षणातला एक छोटा भाग आहे. पण आमचं जगणं समृद्ध व्हावं याच्यासाठी आम्हाला शिकता येईल का? रस्त्यावरची जनावरं सुद्धा पोरांना उपाशी राहत नाहीत, आपण तर माणसं आहोत. शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होऊ का? आमचा आत्मविश्वास जागा होईल का? आम्हाला माणूस म्हणून समृद्धपणे जगता येईल का? याच्यासाठी म्हणून शिक्षण आहे. शिक्षणाकडे त्या गांभीर्यानं तुम्ही पाहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी कमालीचा आत्मविश्वास जगताना तुमच्या सोबत असला पाहिजे. मला एक सांगा, जंगलाचा राजा कोण आहे? आणि जंगलात सगळ्यात ताकदवर प्राणी कोण आहे? अशी लात मारली तर झाड पाडून टाकल. आणि जंगलामध्ये सगळ्यात धावतो कोण फास्ट? आणि जंगलामध्ये सगळ्यात उंच कोण आहे? आणि जंगलामध्ये नाचतो कोण छान पाऊस पडल्यावर? आणि गातो कोण छान? आता मला सांगा, त्या सिंहाला कोकिळेसारखं गाता येतंय का? मोरासारखं नाचता येतंय का? चित्त्यासारखं धावतंय का? हत्ती इतकी ताकद आहे का? उंटा इतकं उंच आहे का? आणि मग कुणी त्याला जंगलाचा राजा केलं? त्यानं जाहीर केलंय मी जंगलाचा राजा आहे. आणि कारण काय माहितीये? त्याच्यामध्ये असणारा कमालीचा कॉन्फिडन्स. सिंह सकाळी उठून अशी मान हलवली ना आणि जंगलात असा रुबाबात चालायला लागला ना, असं कुणी प्राणी पुढून येऊ त्याचं डोळ्यात डोळे घालून सांगतोय बाजूला हो तर शिकार करून टाकून. प्रचंड आत्मविश्वास आहे त्याच्यात आणि म्हणून तो जंगलाचा राजा आहे.
आपल्यामध्ये तो कॉन्फिडन्स, तो आत्मविश्वास असला पाहिजे की हो आम्ही यशस्वी होणार आहोत. खचून जाऊ नका. मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही, ती दुःख मनात बाळगू नका. शोधा तुमच्यामध्ये काय चांगलं आहे. गरिबी जर जन्माला आलेला असाल तर रडत बसू नका. आम्हाला आमची परिस्थिती बदलायची आहे आणि त्याच्यासाठी शिक्षण हा आमच्या समोर पर्याय आहे हे आपण स्वतःला सांगितलं पाहिजे. उद्योग, व्यवसाय, व्यापाराच्या दृष्टीने प्रयत्न करा. भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. सगळ्या जगाला कळालं भारतात आणून काय विकायचं, पण दुर्दैवानं आपल्यालाच कळलेलं नाहीये की आम्ही नेमकं जगात नेऊन काय विकायचं. म्हणून मोठा विचार करा. पुराणं दुबईमध्ये काय होतं मला सांगा. 84-85 पर्यंत दुबईमध्ये फक्त तेलाचे पैसे होते. पण आज जगातला सगळ्यात बिझनेस्ट एअरपोर्ट दुबई, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई. प्रॉपर युटिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस काय ना ते दुबईमध्ये जाऊन बघावं. मग का आम्हाला पर्यटनात काही करता येऊ नये? का आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात काही करून. तुम्ही जेजुरी माहित आहे? त्या जेजुरीला आम्ही गेलो होतो. 4-5 पोरं जेजुरीचे फोटो काढत होते गडाचे. मी त्यांना विचारलं गडाचे फोटो काढून काय करता? ते पोरगं मला म्हटलं दादा किती दिवस बॅनर लावायचे, चलो दुबई, चलो सिंगापूर. म्हटलं मग? म्हणलं मी दुबईत जाऊन बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरीत आणणार आणि म्हणलं काय करणार? म्हणलं खालून वर गडावर पाय घेऊन जाणार. आणि एकदा का ते लोक घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बंद झाल्या. आणि रात्री म्हणला 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा. मला हेवा वाटला. आपल्या पोरांना आपलं नाणं असं खणखणीत बाजारात विकता आलं पाहिजे, वाजून विकता आलं पाहिजे. बटाटा 10 रुपये किलोने विकतात, 10 रुपये 20 रुपये किलोने विकतात आणि वेपर्सचं पॅकेट कितीला घेता विकत? त्याच्यात किती वेपर्स असतात? 2. बाकी हवाच विकत घ्यावी लागते. पण ते पॅकिंग ब्रँडिंगचे पैसे आहेत पोरांनो. आपलं नाणं खणखणीत आहे पण आपल्याला पॅकिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग हे मात्र करता आलं नाही. आपले आई वडील दिवसभर शेतात कष्ट करतात, तांदूळ पिकवत असतील, नाचणी पिकवत असतील, पण ते विकायचं कसं हे मात्र आपल्याला माहित नाही. थोडीशी व्हॅल्यू ऍडिशन केली ना 2 रुपये जास्त मिळतात, पण त्याचं ज्ञान मात्र पोरांना आपल्याला आत्मसात करावं लागेल. जगभरातल्या लोकांना कळालं भारतात आणून काय विकायचं, पण आपल्याच लोकांना अजून कळलेलं नाही की आम्ही काय विकावं. ते विकता यावं याच्यासाठी आपल्याला शिक्षण घ्यावं लागेल. म्हणून मोठा विचार करा, मोठी स्वप्न बघा. आणि शेवटचे 1-2 मिनिट घेतो. इथे जे जे पालक आहेत, जे जे शिक्षक आहेत, 2च मिनिटं बसा रे पोरांनी. जे पालक आणि शिक्षक इथे उपस्थित आहेत त्यांच्यासाठी सांगतो, आपल्या पोरांना मोठी स्वप्न दाखवा. पोरगं काही वेगळं करायला गेलं का बापच त्याला सांगतोय अंथरून पाहून पाय पसर. त्याला ते पोरगं हातपाय खुडून खुडून मरून गेले, पण बापाने काय त्याला कधी हातपाय पसरू दिले नाहीत. आज इथून घरी गेल्यानंतर बापानं पोराला सांगितलं पाहिजे हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बदल. एवढी धमक आपल्याला आपल्या लेकरांमध्ये निर्माण करता आली पाहिजे. आणि जी पोरं गरीब कुटुंबात जन्माला आली आहेत ना त्यांना सांगतो रडायचं नाही, मोठी स्वप्न बघायची, मोठं होण्यासाठी धडपड करायची. पण आहे त्या क्षणांमध्ये दुःख न मानता आनंद घ्यायला शिकायचं. पोरांनो, माझे वडील शिक्षक. आमचं घर पत्र्याचं होतं. आमच्या घराचा पत्राही असा होता की वर हात केलं का पत्राला हात लागायची. आम्ही आमच्या आईला म्हणायचो आई कॉलनीत सगळ्यांची गरज स्लॅबची ना आपली एकटंच पत्र्याचं का? ती म्हणायची तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हणलं शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची कार्ट्या नशिबवान आहेस, पत्र्याच्या घरात जन्माला आला. म्हटलं का? ती म्हणायची घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं? उन्हाळा सुरू झाला. घर गळायला लागलं का तुला कळतं? पावसाळा सुरू झाला. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलं म्हणायचं. पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता. आमचे वडील 1 चॉकलेट आणायचे माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे आणि म्हणायचे गणेशन तू अर्धा अर्धा करून खा. ताई चॉकलेटचे 2 भाग करायची, एक मोठा आणि एक छोटा. ताई चॉकलेटचा मोठा भाग मला द्यायची आणि छोटा स्वतःला ठेवायची. चॉकलेट छोटं होतं पण आबा एवढा संस्कार करून गेला. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात. गोष्ट साधी होती पण आयुष्यभर मनावरती पेरली गेली. अभ्यास करा, खूप मोठे व्हा, पण शालेय जीवनाचा, कॉलेजच्या लाईफचा मस्त मजा घ्या, आनंद घ्या. शाळा कॉलेजातले दिवस परत मिळत नाहीत. एका बेंचवर किती जण बसतात? 1
2 आणि 3 आम्ही पण 3 जण एका बेंचवर असायचो आणि 3 जण बेंचवर कर्कटकनं रेषा मारून जागा वाटून घ्यायची. तुझा हात इकडे का आला, तुझं दप्तर इकडे का आलं. आम्ही भांडत होतो. शेवटच्या दिवशी 10वीच्या आमच्या बाईंनी मला उभं केलं. मला म्हटले, अरे बाळा बेंच इथंच राहणार आहे, तुला फक्त शाळा सोडून जायचंय, तर बेंचसाठी भांडू नका. वाक्य छोटं होतं पण कोरलं गेलं. हे सगळं इथं राहणार आहे, डायस इथं राहणार आहे, माईक इथंच राहणार आहे, उद्या दुसरं कुणीतरी या माईकवर बोलेल. शाळा इथं अशीच राहणार आहे. मगाशी दादांना सांगितलं मी याच शाळेत शिकलो, चांबरे साहेबांनी सांगितलं आम्ही इथलेच विद्यार्थी आहोत. शाळा इथेच आहे, आपण बदलत जाऊ. फक्त आपली आठवण या लोकांनी ठेवावी, इतकं मोठं काम तुम्हाला करावं लागेल. आणि शिक्षकांना सांगतो, या पोरांचं आयुष्य जर तुम्हाला शोधायचं असेल ना, हे तुम्हाला गृहपाठांच्या वयात नाही सापडत. यांचं जगणं सापडतं वर्गपाठांतल्या वयातल्या मागच्या पानांवर. रांगोळीचं डिझाईन काढलेलं असतं, मेहंदीचं डिझाईन काढलेलं असतं. पोरांनी तर एवढी खाडाखोड केलेली असती, किती नावं खुडून पुन्हा 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 ती नावं लिहिलेली असतात. या पोरांचं जगणं आपल्याला मागच्या पानावर सापडतं. तर मागच्या पानावरचं जगणं शोधा आणि मस्त जगा, हसत राहा. तुम्हा सगळ्यांना तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुणीतरी एक चिठ्ठी दिली आहे की काय सांगू राणी मला गाव सुटणं, ही कविता म्हणा. ती कविता मी लिहिली होती शाळेत असताना, कॉलेजला असताना. ती मला गाता येत नाही, गायला गळा लागतो, माझ्याकडे नरड आहे, पण तरी सुद्धा एक कडवं फक्त त्यातलं मी तुम्हाला म्हणून दाखवतो. काय सांगू राणी गाव सुटणं, कसं सांगू राणी मला गाव सुटणं. काय सांगू राणी मला गाव सुटणं, कसं सांगू राणी मला गाव सुटणं. बंद गळ्या मंदी माझ मावे माग अंग, जिंच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग. जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये दंग, माणसांनी माणसांचे सोडले का रंग. म्हाताऱ्याच्या धोत्राची गाठ सुटणं, काय सांगू राणी मला गाव सुटणं. पारी आली सरी गेली झाली त्याची तारी, पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाठी राहिली कोरी. कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी, आप्रचिप्र कपड्यामंदी फिरती साऱ्या पोरी. म्हातारीच्या डोहीवरला पदर हटणं, काय सांगू राणी मला गाव सुटणं. शहरातली गाडी बघा ढुंच गाण गाती, भावनांनी भावनांशी तोडली कनाती. ओला चिंब पावसात ओली चिंब माती, शारदाच्या चांदण्यात भिजला काग राती. सरजा राजाची जोडी माग हटणं, काय सांगू राणी मला गाव सुटणं. गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी, प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी. दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी, सुरसुरीच्या सुरामंदीचा खुबर्ण पोळी. चोलीवरल्या भाकरीची चवही सुटणं, काय सांगू राणी मला गाव सुटणं. शहरातली पोर कशी साहेब झाली, गावाकडली पोर आता पारा खाली आली. मास्तराच्या ठेक्यावरती शाळा आमची सुटली, राण्याच्या गुत्त्यावर बाटली कशी फुटली. शांतेचं कार्ट अजून 10वी सुटणं, काय सांगू राणी मला गाव सुटणं. कसं सांगू राणी मला गाव सुटणं. गाव सुटणं, गाव सुटणं, गाव सुटणं.